नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. चला तर आज आपण छान असा चिकन अळणी भात कसा करायचा ते दाखवते. अगदी खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण ही जी अळणी भात आहे की नाही, अगदी हॉटेलमध्ये स्पेशल डिश म्हणून ही सर्व केली जाते. तर तीच आज आपण घरी कशी करायची ते बघूया. आता दिवाळीचं गोडधोड खाऊन खूप कंटाळा आला असेल, माझ्याही घरात तसंच झालं होतं. दिवाळी संपल्यानंतर लगेच चिकन आणलं आणि त्यासाठी रस्सा वगैरे मी सगळं केलं होतं, पण माझ्यासाठी म्हणून मी हे अळणी भात अगदी पहिल्यांदाच ही रेसिपी केली आणि इतकी अप्रतिम झालं होतं ना हा अळणी भात. तर त्यासाठी काय काय घेतलं आहे, तर मग चिकन बाजूला काढून घेतलं होतं, थोडंसं ते घेतलं आणि इथे मी तांदूळ जो आहे की नाही तो घेतला आहे मी बासमती अख्खा. तुमच्याकडे इंद्रायणी असेल तर तो नक्की वापरा, अगदी खूप छान चव येते. आणि एक कांदा घेतला आहे आणि अगदी बारीकसं वाटण आहे, खोबरं, थोडीशी कोथिंबीर, लसूण आहे आणि 2 मिरच्या, थोडंसं आल्याचा तुकडा आहे. तर हे सरसरीत वाटून घ्यायचं आहे. इथे तांदूळ जो आहे ना बघू शकता, मी अख्खा बासमती घेतला आहे. जो माझ्याकडे होता तो घेतला आहे मी. तुमच्याकडे जर इंद्रायणी तांदूळ असेल की नाही तो मात्र नक्की घ्या बरं का. माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ असतो, पण आज रेसिपी बनवण्यासाठी नव्हता म्हणून मी हा वापरला आहे. तुमच्याकडे तुकडा बासमती असेल तो वापरला तरीही चालेल. अप्रतिम असा हा भात होतो. मी पहिल्यांदाच बनवला होता ना, पण खूप सगळ्यांनाच आवडला आणि मला विशेष करून खूप आवडला. त्यामुळे तुमच्याबरोबर ही रेसिपी मी शेअर करते. तर हे मी तुपातच बनवणार आहे. तुम्ही तेलही वापरू शकता. मला थोडंसं ॲसिडिटीचा त्रास आहे, शक्यतो माझ्यासाठी जेवण बनवते मी तुपात बनवते. तर हा भात जो आहे की नाही मी माझ्यासाठीच करणार होते, त्यासाठी मी तूप वापरले. आता तूप घेतलं, एक मोठा चमचा भरून तूप घेतलं आणि एक तेजपान आहे ते घेतले. आता यामध्ये चिरलेला कांदा घालायचा. कांदा तुम्ही कमी जास्त करू शकता. मी थोडासा कमी वापरला आहे, थोडासा जास्त वापरला तरी काहीच हरकत नाही. आणि हे मी 1 ते 2 जणांसाठीच करते. तुम्ही जास्त जणांसाठी करणार असाल तर याप्रमाणे साहित्य सगळं घ्या. काय होतं, मला ना ॲसिडिटीमुळे मी तिखट जास्त खात नाही, त्यामुळे माझ्यासाठी हा बनवला. घरात इतरांसाठी झणझणीत चिकनचा रस्सा, ज्वारीची भाकरी आणि भात असं मेनू नेहमीच असतो माझ्याकडे. पण आज मी हे अशा पद्धतीने माझ्यासाठी एकदा करून बघायचं म्हणून मी केलं होतं. पण खूप छान झालं होतं. मी एकदा करून नक्की बघा. आता हे वाटण केलं होतं की नाही ते घातलं, कांदा परतून घेतला आणि आता वाटण घातलेलं परतून घ्यायचं आहे. मिरची तुम्हाला अजिबातच चालत नसेल, नाही वापरली तरी चालते. थोडासा स्वाद आणि चव बदलावी म्हणून 1-2 मिरच्या मी याच्यात घातलेल्या आहेत. आता मसाला छान परतून घ्यायचा, अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. कच्चा वास जाऊसपर्यंत आपण मसाले, कांदा, खोबरं जे आहे ते असंच घेतलेलं आहे, त्यामुळे कोथिंबीर, खोबरं, लसूण, त्यामुळे तेलात चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये चिकनलाही मी हळद मीठ लावून ठेवलं होतं. मी एकदमच सगळ्या चिकनला लावून ठेवलं होतं, त्यातले काही पीस काढून घेतले होते, त्यामुळे थोडंसं आणखी हळद घातली. हळदही छान परतून घ्यायची आणि यामध्ये आता मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन जे आहे ते घालायचं आहे. तर मी अगदी थोडंसंच, अगदी वाटीभर पीस काढले होते. 1-2 जणांसाठी हे व्यवस्थित होतं. 1 वाटीभर, मोठी वाटी भरून जर चिकनचे पीस आणि 1 वाटीभर तांदूळ असेल ना तर 2 जणांसाठी पुरेसं होतं. आता चिकन छान परतून घ्यायचं. यामध्ये मसाला सगळ्या चिकनच्या पिसांना लागला पाहिजे इतपत परतून घ्यायचं आहे. आणि हे जे चिकन आहे की नाही अंगच्या पाण्यावरच छान शिजवून घ्यायचं, अगदी 15 ते 20 मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायचं. याच्यात पाणी अजिबात घालायचं नाही, लगेच पाणी घालायचं नाही. आता वरून थोडेसे अगदी थोडे गरम मसाला, जिरेपूड, धनेपूड घातलेले, अगदी पाव चमचा घातलेले आहे. नाही वापरलं तरीही चालतं आहे, पण अगदी थोडंसं चव बदलावी किंवा चव छान यावी म्हणून घालते. छान परतून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून आहे ना थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. अंगचं पाणी जेवढं सुटतं ना तेवढ्यामध्ये हे चिकन छान परतून घ्यायचं. चिकन आणि मीठ ते आपण घातलेलं असतं की नाही मसाला, तो छान चिकनमध्ये मुरतो. त्यासाठी 1-2-3 मिनटं त्याला झाकून ठेवून परतून घ्यायचं आहे. हे बघा, छान पाणी सुटलेलं आटलं आहे आणि आता तेल बाहेर सुटलेलं आहे. 1-2-3 वेळेला असं परतून घ्यायचं, झाकून ठेवायचं. म्हणजे चिकनचे पीस आहेत की नाही एकदम असे
दाटून येतात आणि मग ते फुटत नाहीत आपण भातामध्ये जर घातले की नाही. त्यासाठी तेलावर परतून घ्यायचं, म्हणजे पाणी ओतल्यानंतर चिकनचे पीस आहेत ते फुटत नाहीत. छान परतून घेतलं. आता यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं. पाणी थंड घालू नका किंवा कोमट गरम असं घालू नका. पाणी एकदम उकळून घ्यायचं आणि ते वापरायचं आहे. कारण आपण चिकन ज्यावेळेला फोडणीला देतो की नाही त्यावेळेला लगेच पाणी गरम करायला ठेवायचं. माझ्याकडे पाणी गरम करण्याची किटली आहे, ते वापरते मी. तुमच्याकडे नसेल तर एखाद्या गॅसवर एखाद्या पातेल्यात ठेवायचं. म्हणजे बघू शकता तुम्ही, आपण पाणी ओतल्याबरोबर लगेच उकळी आली तर असं पाणी पाहिजे. कारण थंड पाणी, जरा कोमटही पाणी ओतलं तर त्याला लगेच उकळी येत नाही आणि मग चिकनची जी चव आहे ती थोडीशी बदलते. आता याच्यामध्ये मी भातापुरतं, मी आता भात जो तांदूळ घातला आहे की नाही तेवढं मी मीठ घालणार आहे. आपण चिकनच्या पीससाठी मीठ घातलं होतं. आता मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता भिजत ठेवलेला तांदूळ घालायचा. मी अर्धा तास हा तांदूळ भिजत ठेवला होता. थोडंसं मीठ बघून घेते, कारण याला कसं आहे नंतर वरून आपण मीठ घालू शकत नाही, त्यासाठी थोडंसं मीठ बघून घ्यायचं. आता भिजत ठेवलेला तांदूळ घातला, मिक्स करून आधी उकळी येऊसपर्यंत छान याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचा आणि मग नंतर तुम्ही झाकण लावून भात शिजूसपर्यंत किंवा भात चिकन आतलं शिजूसपर्यंत. हा जो अळणी भात असतो की नाही थोडासा पातळसर असतो, फार घट्ट नसतो किंवा अगदीच पातळ नसतो, पण थोडासा असा लपथपीत असतो हा भात. आणि त्यातही इंद्रायणी तांदूळ असेल तर तो अगदी तसाच होतो. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी वापरलेला नाही, पण ह्या रेसिपीसाठी अगदी हमखास तुम्ही ह्या पदार्थासाठी इंद्रायणी तांदूळच वापरा. हे बघा छान मुरलं होतं चिकन. झाकण लावून छान असं शिजवून घ्यायचं. आता हे इतपतच थोडंसं पाणी आणखी थोडंसं आटू द्यायचं. हे बघा आता चिकनही छान शिजलं आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि तुम्हाला सांगते, हे जे मी चिकन वापरते की नाही, मी गावरान चिकन वापरते, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. तुम्ही जर बॉयलर वापरत असाल किंवा रेग्युलर जे चिकन तुम्ही वापरत असाल तर त्याला एवढा वेळ लागत नाही. मग थोडंसं चिकन परतून घेतलं की लगेच मग तांदूळ घालायचा, कोथिंबीर घालायची आणि छान थोडा वेळ, अगदी 1-2 मिनटासाठी पुन्हा झाकून घ्यायचं. म्हणजे तांदूळ जो आहे तो भात सगळा चिकनला लागतो आणि एकदम मस्त असा हा भात तयार होतो. मला खूप आवडला आणि माझ्या घरातही सगळ्यांना आवडला तो भात. तर एकदा अळणी भात असा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार. कोल्हापूर सांगली भागामध्ये ना हॉटेलमध्ये ही रेसिपी अगदी हमखास मिळते. अळणी भात तुम्ही जर मागितलं तर अगदी छान असा मस्त हा अळणी भात तुम्हाला हॉटेलमध्ये मिळतो. तशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आणि कसा झाला तो मला नक्की सांगा बरं का. अगदी, कारण मला मी एकदा पहिल्यांदाच केला होता आणि इतका मस्त झाला होता ना. आता प्रत्येक वेळेला मी अशाच पद्धतीने करेन. चला आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.